नमस्कार शेतकरी बांधवांनो, रेशन कार्ड या धारकांसाठी आनंदाची बातमी आहे। रेशन कार्डचे आता पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहेत आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे रेशन कार्डचे पैसे आलेले आहेत। पण हे पैसे आपल्या खात्यावरती आलेत का? 31 डिसेंबरच्या आधी आपण केवायसी केलीत का? आणि हे पैसे कोणत्या खात्यावरती जमा होतात, हे सर्व काही प्रश्न आपण या व्हिडिओच्या मार्फत आपण पूर्ण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ एक महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करून ठेवा। चला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूयात। अखेर 31 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत मेरा केवायसी ॲप्लिकेशनवरून पूर्ण केवायसी आपल्याला करण्यात आलेली आहेत। बरेच काही शेतकऱ्यांनी ही केवायसी केलेली आहे आणि बरेच काही शेतकरी अजून बाकी पण आहेत। यामध्ये आपल्या कोणत्या फॅमिली मेंबर्स असतील, त्या मेंबर्सद्वारे आपल्याला केवायसी केली नसेल तर ही केवायसी आपण आपल्या रेशन कार्डच्या इथं जाऊन पण आपण करू शकतात, किंवा मेरा रेशन कार्ड हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपण आधार पेजच्या माध्यमातून ही केवायसी आपण करू शकतात। पण बऱ्याच काही शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहेत। पण ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन केवायसी करा, आणि केवायसी बाकी असलेले शेतकरी असतील त्यांनी केवायसी करा। कुठले अजून नवीन अर्ज असतील तर नवीन अर्ज प्रक्रिया पण सुरू झालेली आहे, त्यासाठी तुम्ही नवीन अर्ज करून आपली रेशन कार्डमध्ये मेंबर्स ॲड करू शकतात। त्यामध्ये बघितलंय की बऱ्याच काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की प्रश्न आहेत की आपल्या कोणत्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यामध्ये बघितलंय की ज्या बँकमध्ये किंवा आधार सेडिंग ज्या बँकला लिंक केलेलं आहे त्यांच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहेत आणि ह्याच खात्यावरती आपल्या आधारमध्ये येणार आहेत। पण बघितलं गेलंय की आपल्या बऱ्याच काही शेतकऱ्यांना हा अनुदान अजून जमा झालेलं नाही। तर ह्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं आहे की आपण ज्या आधार कार्डला बँक सेलिंग केलेली आहे त्या बँक सेलिंगमध्ये केवायसीचा प्रॉब्लेम असू शकतो, किंवा तुमचं आधार अपडेट असेल किंवा पॅन कार्ड असेल, किंवा तुम्ही केवायसी करून घ्या। तुमचं जे अनुदान आहे ते अनुदान तुमचं लवकरच जमा होईल। आणि ह्या महत्त्वपूर्ण जे हे होती यामध्ये बघितलं आपण की आता काही रेशन महिलांच्या खात्यावरती आहे, काही महिलांचे बँक अकाउंट कोणतं ॲड केलं आहे हे कसं चेक करायचं, किंवा तुम्हाला रेशन कार्डमध्ये पैसे आलेत का नाही, हा पण आय बटनवरती लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही चेक करा। त्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण व्हिडिओ दिलेले आहे, तुम्ही तुमच्या रेशन कार्डवरती पैसे आलेत का नाही हे पण चेक करू शकतात। यामध्ये एक महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती होती। तर उपयुक्त ही माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला या पुढचे वेगवेगळे नवीन व्हिडिओ येणार आहेत, त्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहेत। अशाच व्हिडिओसाठी आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।